भारत हा आपला देश आहे आणि आपल्या देशाची एक परंपरा आहे। एकतर आपण स्वतःहून कुणाच्या वाकड्यात कधी जात नाही आणि जर कुणी आपल्या वाकड्यात शिरला तर आपण त्याला सोडत सुद्धा नाही। आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला केवळ आणि केवळ पाकिस्तान जबाबदार आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण पहलगाममध्ये पाकिस्ताननं पोसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यात 26 भारतीयांना नाहक आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर भारतानं सुद्धा प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। त्याचा पाकिस्तानला इतका काय राग आला की त्यांनी थेट भारतावरच हल्ला करण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न केला। मात्र भारतानं त्यांचा हा प्रयत्न प्रत्येक वेळेला हाणून पाडलाय। रात्री जवळपास 8:30च्या दरम्यान या सर्वाची सुरुवात झाली। आता आपण आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकताय की रात्री दोन्ही देशांमधला तणाव कोणत्या वळणावर जाऊन पोहोचला होता। ते जम्मू काश्मीरच्या पूंछ आणि राजौरी यासारख्या भागात पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले। पाकिस्ताननं तब्बल 300 ते 400 ड्रोन हल्ले केल्याचं भारतीय सैन्यानं यावेळेला सांगितलेलं आहे। दरम्यान भारतानं सुद्धा आपल्या अत्याधुनिक आणि अत्यंत सक्षम अशा शस्त्रास्त्रांनी पाकिस्तानच्या ड्रोन्स आणि मिसाईल्सना हाणून पाडलं। रात्रीच्या काळोखात दिसत होतं की आपले भारतीय सैनिक भारतीय सैन्य दल कशा प्रकारे त्यांचे ड्रोन्स हे पाखराप्रमाणे उडवत होते। यावेळेला पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार सुद्धा सुरू होता आणि त्याला भारतानं सुद्धा तितकंच जोरदारपणे प्रत्युत्तर दिलं। दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्या कोणकोणत्या भागात नेमके कसे हल्ले झाले, कोणत्या भागातले हे हल्ले झाले या सगळ्याच्या बाबतीतला आढावा आपण आपल्या ग्राफिक्स टीमच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करूया। कोणकोणते हे भाग होते आपल्या समोर दिसतंय। हे भाग आहेत श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू आणि उधमपूर या भागांमध्ये जास्तीत जास्त हल्ले करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केला। या व्यतिरिक्त इतरही काही भाग आहेत ज्या ठिकाणी पाकिस्ताननं हे हल्ले केले। कोणते भाग आहेत आपण पाहूया। पठाणकोट, अमृतसर, तिथं लुधियाना, कपूरथला, जलंधर, आदमपूर, भटिंडा या सगळ्या भागांमध्ये तीव्र हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला। ड्रोन्सच्या माध्यमातून हे हल्ले झाले पण हे हल्ले तितक्याच वेगानं परतवले देखील गेले। जसजशी रात्र उलटत होती तसतशा वेगवान घडामोडी घडत होत्या। या सगळ्यामध्ये जैसलमेर, फलोदी, उत्तरलाई आणि भुज याही भागांमध्ये तीव्र हल्ले करण्याचा प्रयत्न झाला। भुज गुजरातमधलं ज्या ठिकाणी मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। ज्या वेळेला हे हल्ले होत होते सगळ्या गोष्टींचं असेसमेंट होत होतं आणि हे हल्ले परतवले देखील जात होते। भुजमधला हा सगळा भाग पण पाकिस्तानवर ज्या वेळेला हल्ला झाला कोणकोणते भाग होते पाकिस्तानचे की ज्या ठिकाणी हा हल्ला प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्यानं केला। अटोक, रावळपिंडी, चकवाल, गुजरानवाला, लाहोर या शहरांना सुरुवातीला भारतीय सैन्यानं लक्ष्य केलं। त्यानंतर वाल्टन, बहावलपूर, छोर आणि कराची याही पाकिस्तानी शहरांना पाकिस्तानी ठिकाणांना भारतीय सैन्यानं लक्ष्य केलं। जसजशी रात्र उलटत होती तसतशा वेगवान घडामोडी घडत होत्या। तिकडे दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठकही घेतली तर भारताकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधला, त्यांना सगळ्या घडलेल्या घटनांची माहिती दिली, भारताची बाजू सुद्धा समजावून सांगितली। अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना या सगळ्याची माहिती दिल्यानंतर इतरही काही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत एस जयशंकर यांनी संवाद साधला होता। त्यानंतर काय घडलं? त्यानंतर आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्यांना सुद्धा ज्या काही घडामोडी घडत होत्या या सगळ्या घडामोडींबद्दल ब्रीफ करण्यात आलं। पंतप्रधानांसोबत महत्त्वाची ही बैठक पार पडल्यानंतर 8 मेच्या रात्री नेमकं काय काय घडलं याचा घटनाक्रम देखील आपल्याला पाहायचा आहे। दिल्लीतल्या घडामोडींचा आढावा आपण घेतला। जम्मू काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये, राजस्थानमधल्या कोणकोणत्या भागांमध्ये हल्ले झाले, भारतानं प्रत्युत्तर कसं दिलं या सगळ्याचा आढावा घेतला। पण 8 मेला काय झालं पाहूया। 8 मेचा घटनाक्रम, सगळा तणावाचा घटनाक्रम रात्री 8:30 वाजता
हा तणाव सुरू झाला. 8:30 वाजता नेमकं काय घडलं? एलओसीवर पाकिस्ताननं गोळीबार करायला सुरुवात केली. भीषण असा हा गोळीबार होता. कोणकोणत्या भागांमध्ये होता? 8:45ला जम्मू, पठाणकोट, उधमपूर या भागांमध्ये ड्रोननं हल्ले करण्यात आले. हे सगळे अत्यंत महत्वाचे भाग आहेत ज्या भागांना पाकिस्ताननं लक्ष केलं. त्यानंतर काय घडलं? 8:51ला भारतानं पाकिस्तानचे हे ड्रोन्स, ज्या ड्रोन्सना पाकिस्ताननं हल्ल्यासाठी पाठवलेलं होतं, आत्मघातकी ड्रोन्स होते, हे हल्ले परतवून लावले गेले, ड्रोन्स बेचिराग करण्यात आले. त्यानंतर 9 वाजता हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताच्या काही भागांमध्ये कंप्लीट ब्लॅकआउट होता. त्यानंतर पुढे काय घडलं बघूया. भारतानं पाकिस्तानचं F-16 जेट पाडलं. जैसलमेरमध्ये हा सगळा हल्ला करण्यात आलेला होता पाकिस्तानकडनं आणि त्यावेळेला हे F-16 पाडण्यात आलं. त्यानंतर 9:15 वाजता काय घडलं? सीमेवर IL-17 एअर डिफेन्स गन्स तैनात करण्यात आला आणि जोरदार गोळीबार सुरू होता. पुढची काय घडामोड घडली आपण पाहूया. रात्री 9:20 श्रीनगर एअरपोर्टवर हाय अलर्ट जारी करण्यात आला. अत्यंत तणावाची स्थिती होती आणि याच दरम्यान आपल्या भारतीय सैन्याच्या, भारतीय वायुदलाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता. तिकडे धरमशालामध्ये IPLचा सामना सुरू होता पंजाब आणि दिल्ली या 2 टीम्स दरम्यान. पण ही सगळी तणावाची स्थिती ज्या वेळेला निर्माण झाल्याचं समोर आलं, अत्यंत शिताफीनं आयोजकांनी हा सामना थांबवला. प्रेक्षकांना ग्राउंड बाहेर जायला सांगितलं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं हा सामना थांबवला गेला. त्यानंतर 9:35 बघा पाकिस्ताननं किती सिस्टमॅटिकपणे हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता. पोखरणमध्ये सुदर्शन चक्राद्वारे भारतानं पाकिस्तानच्या मिसाईल्स पाडल्या. पोखरणच्या ठिकाणी सुद्धा पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता. पण सगळे हल्ले निष्प्रभ ठरले. कारण होतं S-400 सुदर्शन चक्र. त्यानंतर रात्री 10च्या दरम्यान परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी काय केलं? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत त्यांनी संवाद साधला. अमेरिकेची बाजू देखील जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर रात्री 10:10 काय घडलं? अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांना ब्रीफ केलं. ज्या काही घडामोडी घडल्या त्याबद्दलची माहिती त्यांना दिली. 10:15च्या दरम्यान काय घडलं? जम्मूमध्ये ब्लॅकआउट जो होता तो ब्लॅकआउट संपला. ब्लॅकआउट पूर्णपणे संपल्याचं जाहीर करण्यात आलं. 10:15ला भारतानं पाकिस्तानचं आणखी एक फायटर जेट पाडलं. चीनी बनावटीचं हे फायटर जेट होतं. हे फायटर जेट देखील भारतानं पाडलं. त्यानंतर काय झालं? त्यानंतर भारतानं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. आमच्यावर हल्ला केला, आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीनं प्रतिहल्ला तुमच्यावर चढवू शकतो. भारतानं लाहोर या शहराला टार्गेट केलं. मिसाईल्सद्वारे, क्षेपणास्त्रांद्वारे लाहोरला टार्गेट करण्यात आलं. त्यानंतर रात्री 10:30 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका उच्चस्तरीय बैठकीला तातडीनं बोलावलं आणि ही बैठक घेतली गेली. या उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत देशांतर्गत सुरक्षिततेचा आढावा देखील घेतला गेला. 10:30 वाजता काय घडलं? सार्वजनिक जी ठिकाणं आहेत देशातली अत्यंत महत्वाची, त्यापैकी एक दिल्लीमधलं इंडिया गेट. इंडिया गेटमध्ये गर्दी होत असते. ही गर्दी होऊ नये यासाठी ते रिकामं करण्यात आलं. पुढची घडामोड पाहूया. 12:40 एकीकडे हवाई दल कारवाई करतंय, सैन्य दल कारवाई करतंय, मग नौदल कसं काय मागे राहील? भारतीय नौदलाला तर संधी हवीच होती. अरबी समुद्रात तैनात असलेलं भारतीय नौदलाचं INS विक्रांत, अत्यंत शक्तिशाली असं INS विक्रांत, या INS विक्रांतनं कराची पोर्टकडे आपला मोर्चा वळवला. कराची पोर्ट नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न केला. 10 पेक्षा जास्त स्फोट कराची पोर्टवर झाल्याचं कराची पोर्टच्या जे बोर्ड आहे, अधिकारी आहेत, त्यांनीच सांगितलेलं आहे. त्यानंतर काय घडलं? एकीकडे लक्षात घ्या, भारतीय सैन्य दल, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल पाकिस्तानची हल्ला करून कोंडी करतंय. तिकडे काय झालं? बलुचिस्तानच्या बाजूला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी चौक्यांवर, पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले करायला सुरुवात केली. बलूच लिबरेशन आर्मीनं सुद्धा संधी साधून घेतली. या सगळ्या घडामोडी काल घडल्या रात्रभरात. या घडामोडी एकीकडे घडत होत्या आणि तिकडे नवी दिल्लीमध्ये सुद्धा बैठकांचं सत्र सुरू होतं. बलूच लिबरेशन आर्मीनं सुद्धा हल्ला करण्याची संधी सोडली नाही. पाकिस्तानी सैन्याला त्यांनी टार्गेट केलं. एकीकडे हे सगळं घडत होतं. आपण पाकिस्तानचे सैनिक मारल्याचा दावा बलूच लिबरेशन आर्मीनं केला. म्हणजे एकीकडून भारतासोबत पाकिस्ताननं घेतलेला पंगा त्यांना महागात तर पडत होताच, तर तिकडे बलूच लिबरेशन आर्मीनं केलेल्या हल्ल्याला सुद्धा पाकिस्तानला तोंड द्यावं लागलं.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्याच वेळा आपल्या भारतीय वायुसेनेनं सुद्धा लाहोरमध्ये हल्ले सुरूच ठेवले होते. इकडे कराची पोर्टला लक्ष केलं भारतीय नौदलानं आणि हा पोर्ट उद्ध्वस्त केला. हे सगळं सुरू असताना बलूच लिबरेशन आर्मी सुद्धा आपल्या परीनं कारवाई करत होती. एकंदरीतच काय तर सगळ्याच बाजूनं पाकिस्तानची कोंडी होताना दिसत होतं. रात्री ही जी काही तणावपूर्ण परिस्थिती भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झाली त्यामुळे युद्धाला सुरुवात झाली की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला. मात्र युद्धाचे काही नियम असतात, काही टप्पे असतात. सध्या भारत आणि पाकिस्तान कोणकोणत्या टप्प्यावर आहेत आपण याबद्दल सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया. काय नेमकं आहे बघूया आपण. युद्धाचे टप्पे नेमके कोणते आहेत? रणनीती करून हल्ला करणं, आर्थिक पद्धतीनं कोंडी करून हल्ला करणं, सैन्याची तयारी, सैन्याची सज्जता, मर्यादित लढाई करायची का फुल फ्लेज्ड वॉरच्या दिशेनं जायचं, हे काही टप्पे असतात युद्धाचे. मर्यादित लढाईचा एक टप्पा असतो, पूर्ण युद्धाचा देखील एक टप्पा असतो आणि त्यानंतर अगदी टोकाचं मर्यादित परमाणु हल्ला, मर्यादित अणु हल्ला, आण्विक हल्ला ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर संपूर्णपणे ऑल आउट आण्विक हल्ला. हे टप्पे यातला नेमका कुठला टप्पा आहे मर्यादित लढाईचा? आपण सध्या आहोत मर्यादित लढाईच्या टप्प्यावर. घडामोडी आपण बघितल्या, नेमकं काय घडलं, घटनाक्रम आपण बघितला आणि याच संदर्भात अधिक चर्चा आता आपण करणार आहोत. आपल्या सोबत आहेत माजी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया जो काही हा सगळा कालचा घटनाक्रम घडला. सर, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीमध्ये. अत्यंत वेगानं काल घडामोडी घडल्याचं आपण पाहिलं आणि ज्या पद्धतीचे हल्ले झाले, ज्या पद्धतीनं भारतानं प्रत्युत्तर दिलं, अगदी सगळ्या गोष्टी इतक्या वेगानं 20 ते 30 मिनिटांमध्ये घडल्या. त्याचे रिपरकशन्स काय होतील, काय नाही होणार याबद्दल तर आपण बोलूच या. मात्र जो हिरो ठरला या सगळ्यामध्ये S-400 सुदर्शन चक्र, नौदलाचे, वायुदलाचे, सैन्याचे सगळे जवान, सगळे अधिकारी यांचं तर प्रत्येकाचं कौतुक आहेच. पण जी एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं रशियाकडनं खरेदी केली 2018 मध्ये, या एअर डिफेन्स सिस्टीमनं खूप मोलाची कामगिरी बजावली. सर सुरुवातीला त्याबद्दल आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. एअर डिफेन्स सिस्टम ही काय असते, कुठल्या प्रकारे त्याचा उपयोग केला जातो, हे सर्वात प्रथम जाणून घेणं फार महत्वाचं आहे. एअर डिफेन्स सिस्टम मध्ये बरेच एलिमेंट असतात. त्या एलिमेंट मधला सर्वात प्रथम असतं ते म्हणजे रडार्स. रडार्स बरोबरच मिसाईल युनिट्स पण असतात. मिसाईल युनिटचे स्वतःचे रडार असतात आणि बाकी सेन्सर्सही बरेच असतात. कम्युनिकेशन पिकअप करायला सेन्सर्स असतात, रडार सेन्सर्स असतात आणि सरतेशेवटी ह्युमन इंटेलिजन्स सुद्धा यात वापरलं जातं. खरं. तर अशा या 4-5 लेयर्ड गोष्टींनाच एअर डिफेन्स सिस्टम संपूर्णपणे तयार होते असं म्हटलं जातं. आणि या सर्व सेन्सर्सची माहिती एका जागी जमा झाल्यावर तुम्हाला अख्खं हवाई चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं. म्हणजे पूर्ण वेस्टर्न बॉर्डर आणि नॉर्दर्न बॉर्डरचं हवाई चित्र तुमच्या नजरेसमोर येतं. आणि या S-400 बरोबर अजून एक गोष्ट आपण उपयोगात आणली ते म्हणजे US ग्रिड. आता US ग्रिड आणि S-400 म्हणजे सुदर्शन चक्र एकत्र कोऑर्डिनेटेड काम करायला लागल्यावर त्याचा फायदा काय होता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बॅलिस्टिक मिसाईल पासून तर हाय अल्टिट्यूड मिसाईल ते मीडियम अल्टिट्यूड मिसाईल ते विमान, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोन्स इथपर्यंत, म्हणजे सर्वात छोटं रडार सिग्नेचर असलेलं ड्रोन ते बॅलिस्टिक मिसाईल जे बऱ्याच दूर असतं, जवळजवळ 600-700 किलोमीटरवर त्यांना पिकअप करू शकतात, डिटेक्ट करू शकतात. इतका रेंज या आपल्या एअर डिफेन्स सिस्टमचा आहे. त्यामुळे या कोऑर्डिनेट एफर्टनी जे एकत्र काम केलं आणि मॅन बिहाइंड द मशीन मॅटर्स, या सगळ्या रडार्सना मॅन करणारे आणि त्याच्यावरची योग्य माहिती
बरोबर केंद्रात पोहोचवणारे लोक जे होते हो. ते इतके तत्पर होते की ते चित्र सतत बदलत असूनही आपल्याला सतत माहिती होती की काय होत आहे. आणि त्यामुळेच डिटेक्शन आणि त्यानंतर डिस्ट्रक्शन हे पॉसिबल झालं. आणि त्यामुळेच एकही ड्रोन किंवा एकही मिसाईल आपल्या टार्गेटवर पोहोचू शकलं नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता या उलट आपण चीनियांचं एअर डिफेन्स सिस्टमकडे पाहू, म्हणजे आपल्याला कळेल की आपले ड्रोन्स कसे काय काम करून गेले. चीनियांची HQ-9 म्हणून हे पाकिस्तानची HQ-9 म्हणून चीनियांनी दिलेली एक एअर डिफेन्स सिस्टम आहे. हो. त्याच्यात सुद्धा सगळे म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल, मीडियम लेवल मिसाईल, हाय अल्टिट्यूड मिसाईल या सगळ्यांचं डिटेक्शन होतं. पण ते एअर डिफेन्स सिस्टम ड्रोन्सला तेवढ्या लवकर डिटेक्ट करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या सिस्टममध्ये आणि आपल्या सिस्टममध्ये हा एक मोठा फरक होता. आणि दुसरा मूलभूत फरक होता तो म्हणजे त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टम मधले जे माणसं मॅन करत होते त्या मशीन्सना, ते इतके त्यांचं ट्रेनिंग तेवढं नव्हतं, त्यांचं प्रशिक्षण तेवढं नव्हतं. त्यामुळे ते सगळं ते चित्र बरोबर समजू शकले नाही. त्यामुळेच मी पहिले सांगताना सांगितलं, जितकी मशीन महत्वाची तितकंच ते मॅन करणारी माणसं म्हणजे मॅन आणि मशीनचं कॉम्बिनेशन हे फारच इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे आपण भारतीयांनी याचा गर्व करावा की आपले जे सैनिक आहेत त्यांचं प्रशिक्षण आणि ज्यावेळी रिक्वायरमेंट असते तेव्हा त्यांनी दिलेली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे फारच उच्च प्रतीचं आहे. आणि त्यामुळेच काल एकही ड्रोन किंवा मिसाईल टार्गेट पर्यंत पोहोचू शकलं नाही. चा मुद्दा जो तुम्हाला विचारायचा होता, तुम्ही मगाशी उल्लेख केलात HQ-9चा जो चीन्यांनी पाकिस्तानला दिला, जो एअर डिफेन्स सिस्टीमचा विषय निघाला. एकीकडे आपण S-400 बद्दल बोलतो, पण हायली रेटेड आहेत त्याच्यापेक्षा HQ-9 जे चीन्यांनी बनवलेले आहेत आणि त्याहीपेक्षा अमेरिकेचं जे पॅट्रिएट एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ज्याही बद्दल सातत्यानं खूप बोललं जातं. या दोन्ही डिफेन्स सिस्टीम्सच्या तुलना जर आपण करायची म्हटली तर तुम्ही जसं म्हणालात की फक्त टेक्नॉलॉजी किंवा तशी सिस्टीम चांगली असून उपयोगाचा नाही, ती सिस्टीम ऑपरेट करणारे जे लोक आहेत ते सुद्धा तितकेच स्किल्ड पाहिजेत, तितकेच ते प्रोफेशनल पाहिजेत आणि त्याचाही फायदा आपल्याला झाला. म्हणजे जवानांचं कौतुक तर आहेच, पण त्यासोबतच सर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, F-16 हे जे अत्याधुनिक विमान समजलं जातं, जे अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेलं आहे आणि याच F-16 विमानाला सुद्धा शॉटडाऊन करण्यामध्ये जैसलमेरमध्ये यश मिळालं. एक पाकिस्तानी पायलट सुद्धा ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या. या F-16चा जो काही एक प्रभाव आहे तो नामोहरम करण्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स ठरले सर, त्याबद्दल देखील आपल्याकडनं जाणून घ्यायचंय. एक युद्ध नीतीमध्ये आणि वायुदलाच्या युद्ध नीतीमध्ये एक स्पष्टपणे सांगितलं असतं की जेव्हा विमानाने तुम्ही हल्ला करता त्याच्या आधी एअर डिफेन्स सिस्टम हे नामोहरम करायची असते. ते पाकिस्तानला काही जमलेलं नाहीये आणि त्यांनी अशा स्थितीत सुद्धा F-16 आणि जे की 17 आणि 16 आपल्याकडे पाठवले. आणि त्यामुळेच काय झालं, आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनी या विमानांचा बरोबर डिटेक्शन केलं, शोध केला आणि त्यांना हाणून पाडलं. त्यामुळे या सिस्टमची जे टाइम टेस्टिंग जे आहे ते झालेलं आहे. आणि पहिले सुद्धा शांतीच्या काळात सुद्धा एअर डिफेन्स सिस्टम ही पूर्णपणे ऍक्टिव्ह असते. फक्त ज्या ज्या ठिकाणी त्याचे उपयोग करावा लागतो त्या ठिकाणी तो केला जातो. पण अशी जेव्हा घटना घडायला लागते तेव्हा साधारणपणे ही एअर डिफेन्स सिस्टम त्या भागात शिफ्ट केल्या जाते जिथे ती हवी आहे. म्हणजे तणाव सुरू झाल्यावर तिथे हवी आहे तिथे. त्यामुळे आपली एअर डिफेन्स सिस्टम इतकी छान पोझिशनिंग झाली होती. मी जेव्हा म्हणतो मॅन बिहाइंड द मशीन, त्यात हे सुद्धा येतं. आपली रणनीती इतकी चांगली होती की ही एअर डिफेन्स सिस्टम कशी कशी आणि कुठे कुठे डिप्लॉय करायची हे सुद्धा कळायला हवं. आणि ते आपल्या लोकांना अत्यंत
महत्वाचं गोष्ट लक्षात आली आणि तसं डिप्लॉय झालं. म्हणून एक F-16 जैसलमेरकडे पाडण्यात आलं, एक विमान त्यांचं अखनूरच्या साईडला पाडण्यात आलं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नॉर्थ आणि वेस्ट पूर्ण आपण या सिस्टमनी उत्तमरित्या कव्हर केलं होतं. म्हणजे आपल्याजवळ जे काही सामुग्री आहे, एअर डिफेन्सची जी काही सामुग्री आहे ती त्याचा ऑप्टिमल यूज आपण केला. पुरेपूर यूज करून आपण आपल्या देशाची हवाई एरिया अगदी सुरक्षित ठेवला. ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे असं मला वाटतं. ठीक आहे सर, आणखी काही प्रश्न आहेत, येतो मी परत तुमच्याकडे. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी निवृत्त विंग कमांडर उल्हास केकरे सर सुद्धा सहभागी झालेले आहेत. उल्हास केकरे सर, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत लोकशाही मराठीच्या या चर्चेमध्ये. आपण सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायच्या अनुषंगानं, अनालिसिस करण्याच्या अनुषंगानं बोलतो आहोत आणि ज्या पद्धतीनं काल भारतीय सैन्य दल असेल, वायुदल असेल किंवा नौदल असेल, या तीनही दलांनी जे एकदम ऑर्गनाइज्ड सिंक्रोनाइज्ड अटॅक्स केले, भारताला डिवचलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही हा संदेश पुन्हा एकदा दिला गेला पाकिस्तानला. आणि कालचा जो काही एक प्रकारचा डिवचण्याचा प्रकार पाकिस्ताननं सुरुवातीला ड्रोन्स अटॅक केले जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानच्या या बॉर्डर लाईन एरियाजमध्ये, आणि त्यानंतर ज्या वेळेला भारतानं प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानला, त्यावेळेला पाकिस्तानी आर्मीची, पाकिस्तानी एअरफोर्सची पळताभुई थोडी झाली. सर, सुरुवातीला या सगळ्याबद्दल आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. I will talk to you in Marathi and English both. No problem, sir. Yes, go ahead. No problem. The first and the foremost, we have used our equipment very wisely. Yes. Just now the Air Marshal said that we are very trained, our people are trained to use it. As far as Pakistan is concerned, if you go back in the history, of 65 or 71 war, तुम्हाला माहिती आहे, Patton tank was one of the unconvincible tank, but we destroyed them because the Pakistanis could not use it. The Americans have given lot of things, but only given is not correct. We know it. We have got few equipment, and why we know our equipment well is more than 60% or 70% equipments are made by us, and using the equipment is more important than what type of equipment it is. बरोबर. आणि म्हणूनच सर, मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की एअर डिफेन्स सिस्टीम चांगली असून उपयोग नाही. जसं चाफेकर सर देखील म्हणाले की द मॅन बिहाइंड ऑपरेटिंग दॅट मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. That is what it, Chaphekar sir, namaskar. I said, you are exactly said the same thing. I said use of equipment is more important than only manufacturing it and giving it high levels. Secondly, today's Indian policy, is they have mastered it so well, practiced it, thought over it, and then only the action is taken. It is not in hurry. Whereas Pakistan is doing instant attacks and all. The main idea of this complete operation is to create war situation, declare the war, and then take the advantage. But Indian diplomacy today have taken care from the background. All maximum nations have been supporting us, and all those things are done, and then only the attacks are taking place. And this is the technical war, what we call it. It is not. This is the future of the war. By sitting on one side, a precision attack, Operation Sindoor is carried out, that gives the image of future war, how it will be conducted. Right. Pakistan, today's economic conditions of Pakistan are well known, and they want war. Divert the attention of the people, to divert the attention of the world of their economy, their IMF loans, everything. Yes. And that Baluchistan is also doing it. Here is, even Bangladesh is also not supporting them. God knows what exactly they wanted.
बिलकुल. द डायनामिक्स ऑफ द वॉरफेअर हॅज बीन चेंज नाव. काळ बदलतोय आणि त्याच अनुषंगानं या सगळ्या बाबी सुद्धा आता बदलतायत की काय असंच एकंदरीत म्हणावं लागेल. सुदर्शन चक्र या आपल्या जबरदस्त अशी कामगिरी केलेल्या एअर डिफेन्स सिस्टीम बद्दल, सोबतच F-16 निष्प्रभ का ठरलं याबद्दल सुद्धा सूर्यकांत चाफेकर सर आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे माहिती देत होते. पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाणार आहे. सर, आपण या सगळ्याविषयी तर बोलतोच आहेत, पण पाकिस्तानमध्ये सध्या एकीकडे भारताचा धोका पाकिस्तानला आहेच. भारत सातत्यानं हल्ले करतच राहणार आहे जोपर्यंत पाकिस्तान गुडघ्यावर येत नाही आणि शरणागती पत्करत नाही तोपर्यंत, हे तर स्पष्ट दिसतंय. पण तिकडे आणखी एक धोका आहे, तो म्हणजे बलुचिस्तानमध्ये BLAचा, बलूच लिबरेशन आर्मीचा. आणि या बलूच लिबरेशन आर्मीनं सुद्धा पाकिस्तानच्या नाकात दम करून ठेवलेला आहे, सळो की पळो करून ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेला भारताकडनं सिस्टमॅटिकली हल्ले होत होते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, त्यावेळेला BLA सुद्धा त्यांच्या परीनं जे काही हल्ले करणं शक्य ते करत होतं. पाकिस्तानला या दोन्ही बाजूंनी आता दोन आव्हानांना तोंड द्यावं लागतंय. एकीकडे भारत, एकीकडे BLA. सर, पाकिस्तानची पुरती कोंडी होतीये, भारतासाठी स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज आहे. आवाज नाही येत. चाफेकर सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, येतो. हा हो, येतोय. हा. तर मी ऐकलाय तुमचा प्रश्न. येस. तर मी याच्याबद्दल असं सांगू इच्छितो की पाकिस्तानची जी कोंडी होते ती फक्त बलुचिस्तान मधल्या प्रॉब्लेमची नाही, तर त्याच्यात 3-4 गोष्टींचा समावेश आहे. नंबर 1, त्यांच्या आर्थिक स्थिती अगदी डबघाई झाली आहे. नंबर 2, त्यांच्या लष्करात एक असंतोष पसरलाय आणि त्या असंतोषाचं कारण त्यांचे जे आर्मी चीफ आहेत ते आहेत. आणि हे आता एक 10-15 दिवसात सुरू झालेली गोष्ट नाही आहे, तर ही जवळजवळ गेल्या 1.5 वर्षापासून हा असंतोष पसरत होता, धुमसत होता आणि तो आता बाहेर आलेला आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की भारताच्या कूटनीतीमुळे आणि डिप्लोमॅटिक इनिशिएटिव्हमुळे पाकिस्तान अतिशय एकटा पडलाय. पूर्ण अशी स्थिती कधीही आतापर्यंत भारताच्या इतिहासात कोणी पाहिलेली नाही. त्यामुळे आता पाकिस्तान अगदी एकटा पडलाय. चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे तिथली जनता सुद्धा आता जवळजवळ कातावलेली आहे. त्यांना जे रोजच्या गोष्टी विकत घ्याव्या लागत आहेत, राहण्यासाठी खर्च करावा लागतोय, ते पैसे त्यांच्याजवळ नाही आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो 7 मेचा हल्ला झाला त्यात त्यांनी प्रश्न विचारला आपल्या सरकारला की तुम्हाला माहिती होतं की हल्ला होणार आहे किंवा इतक्यातच होईल हेही माहिती असतं. एवढं सगळं माहिती असताना हा हल्ला आपण का परतवू शकलो नाही? बलुचिंचं तुम्ही बोलले, कालच्या आणि आजच्या अशा 2 दिवसातच बलुचिस्तान आर्मीने जवळजवळ 3 हल्ले केलेले आहेत. एक केला त्या ID लावून, दुसरा त्यांचं क्वेटाला एक स्टाफ कॉलेज आहे तिथे जवळजवळ 12 ते 13 अफसरांना मारलं त्यांनी. आणि चौथं म्हणजे सगळ्या चौक्या ज्या बलुचिस्तानात होत्या, बऱ्याचशा चौक्या त्या टेक ओव्हर केल्या. त्यामुळे या आंतरिक कलह, इंटरनॅशनल आयसोलेशन आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि भारताचं त्यांच्यावर लढाई, अशा 4-5 गोष्टींनी पाकिस्तानची संपूर्ण कोंडी झाली आहे. आणि आज IMF ची मीटिंग होती, त्यात सुद्धा भारताने नक्कीच त्यांच्या पैसे मिळू नये म्हणून पूर्ण प्रयत्न केला असेल आणि तो सक्सेसफुल होईल याचा मला अगदी विश्वास आहे. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती सध्या दयनीय या शब्दातच सांगता येईल. आणि ज्या ज्याच्यात युद्धस्थिती असताना त्यांच्या लष्कराचा प्रमुख हा दिसेनासा होतो किंवा त्याला काढावं लागतंय, त्या देशाचं दुर्दैव किती आहे हे तुम्हाला लक्षात येईल. खरंय. त्यामुळे पाकिस्तानची जी सध्या स्थिती आहे
त्यातनं पाकिस्तान कसा केव्हा बाहेर पडेल याचं जरा म्हणजे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे आणि बाहेर पडणार नाहीच हो, असं मला वाटतं. खरंय. आपण ही चर्चा खरं तर करतोय सर, आणि त्याच वेळेला नवी दिल्लीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे. पंतप्रधान मोदी तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांना त्यांच्या सोबत चर्चा करतायत. NSA आहेत, अजित डोवाल त्यांच्या सोबत आहेत, संरक्षण मंत्री आहेत, आणि सर्वंकष चर्चा होतीये पुढच्या प्लॅन ऑफ ॲक्शन बद्दल. कदाचित काही मोठे निर्णय येत्या काळात घेतले जाऊ शकतात असं दिसतंय एकंदरीत. पण सर, एक प्रश्न हा तुम्हाला विचारावासा वाटतो की सध्या तुम्ही जे एक फॅक्टर्स सांगितले, वेगवेगळे आर्थिक अडचणी आहेत पाकिस्तान समोर, राजकीय अडचणी आहेत पाकिस्तान समोर, लष्करी अडचणी तर आहेतच, कारण अंतर्गत वाद आहेत लष्करात सुद्धा. काल तर बातम्या सुद्धा समोर आलेल्या होत्या की लष्कर प्रमुखांची उचलबांगडी झाली आहे, नवे लष्कर प्रमुख पाकिस्तानचे आलेत, आणि वेगवेगळे अजूनही फॅक्टर आहेत. डिप्लोमॅटिक जी कोंडी झालेली आहे पाकिस्तानची, तो सुद्धा एक फॅक्टर आहे. पण जर समजा, म्हणजे हायपोथेटिकल क्वेश्चन आहे, पण जर समजा युद्ध झालंच आणि हे युद्ध लांबत गेलं तर पाकिस्तान खरंच सस्टेन करू शकेल हे युद्ध? पाकिस्तानची तेवढी क्षमता आहे असं वाटतं? म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की हे युद्ध लांबेल का हा प्रश्नच विचारायला नको. बर, कारण पाकिस्तानच्या जे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरून हे तुम्हाला लक्षात येईल की पाकिस्तानात 48 ते 72 तास सुद्धा हे टिकून धरण्याची शक्ती नाही. आणि यात काहीही शंका कोणीही ठेवू नये. जितके फॅक्टर्स आपण आतापर्यंत डिस्कस केले त्यावरनं अगदी स्पष्ट होत आहे की पाकिस्तान इतका काळ जरी टिकला तरी पुष्कळ झालं. अजून 2-3 मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो. ते टर्कीकडे गेले आणि टर्कीने त्यांना काही ड्रोन्स दिलेले आहेत. ते कालच्या हल्ल्यात उपयोगात आणण्यात आले आणि पाडण्यातही आले. त्यानंतर ते इराणकडे गेले होते आता, पण इराणनी स्पष्टपणे त्यांना देण्यास नकार दिला. कोणता देश एका देशाला जो फक्त आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे त्यांना असे ड्रोन्स आणि हत्यारं देईल आणि कशाच्या मोबदल्यात देतील? आर्थिक दृष्ट्या ते डबघाई झालेले आहे. कुठल्याही गोष्टीसाठी पैसा खर्च करायला त्यांच्याजवळ नाही. अशा स्थितीत पाकिस्तान बरोबर पूर्ण युद्धाचं म्हणजे कल्पना करणं सुद्धा एक फार लाईक अ ड्रीम आहे. कारण ते माझ्या मते तर 48 ते 72 तास पुरले तरी पुष्कळ झालं असं मी म्हणेन. आणि भारताच्या पंतप्रधानांनी जेव्हा हे सुरू झालं तेव्हा अगदी स्पष्टपणे एक गोष्ट सांगितली होती की आम्ही हे जी योजना केली आहे ती फक्त आतंकवाद्यांचा विमोट करण्यासाठी झालेली आहे आणि जोपर्यंत ते कार्य आम्ही पूर्ण करत नाही सिंदूर संपणार नाही. त्यामुळे हे थोडं लांबलं तर आपल्याकडनंच लांबेल, परंतु पाकिस्तान अशा कुठल्याही सध्या परिस्थितीत नाही, स्थितीत नाही. ज्या ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या 4-5 कारणांमुळे पाकिस्तानचा कणा मोडलाय. पण यात एक कॉशनरी गोष्ट मी सांगू इच्छितो की शेजारी राष्ट्र हे फेल्ड नेशन असणं आपल्याला सुद्धा परवडणारं नाही. बरोबर. त्यामुळे भारताला कूटनीती चांगली माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपण इतकंच नामोहरम करू की राष्ट्र म्हणून ते काहीतरी त्यांच्यात जिवंतपणा राहिला पाहिजे. नाहीतर एक फेल्ड राष्ट्र शेजारी म्हणून असणं हे किती धोकादायक आहे आपण बांगलादेशच्या वेळी बघितलंच आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या जो तणाव आता शिगेला पोहोचलाय, संघर्ष आता शिगेला पोहोचलाय, त्याबद्दल आपल्या सोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी ओझरता उल्लेख झाला होता बांगलादेशचा. त्या अनुषंगाने एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या वेळेला नौदल सक्रिय झालं होतं भारताचं 1971 मध्ये, त्यावेळेला INS विक्रांतनं जी कामगिरी केलेली होती, एका देशाचा त्यानंतर जन्म झाला होता. आता पुन्हा एकदा नौदलानं INS विक्रांत, INS विक्रमादित्य पूर्ण फ्लीट कार्यान्वित केलेली आहे. अरबी समुद्रात त्यांचं सगळं काम सुरू आहे. कारवाईच्या दृष्टीनं ते पुढे पुढे जात आहेत. मात्र आता ज्या वेळेला INS विक्रांत आपलं सामर्थ्य, आपली ताकद, जी काल एक झलक दाखवली कराची पोर्टवर हल्ला करून, पुन्हा एकदा जर वेळ पडली, प्रसंग तसा आला तर पुन्हा एकदा INS विक्रांतची ताकद दिसेलच. पण आता जी चर्चा होतीये गेले काही दिवस, ती चर्चा होतीये पाकिस्तानचे 5 तुकडे होतील, 5 वेगळे देश होतील त्याबद्दल.
खरंच तशी परिस्थिती आहे का, तसं होऊ शकतं का, आणि भारताला हा जो प्रश्न गेले कित्येक दशकं सतावतोय तो प्रश्न आता कुठेतरी त्याचं निराकरण होऊ शकतं का? सर, आपल्याकडनं याबद्दलचं उत्तर. आपण आता काही मुद्दे थोड्या वेळापूर्वीच चर्चिले. त्यात आपण त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, त्यांचं आंतरिक कलह कसा आहे, त्यांच्या लष्कराची काय स्थिती आहे आणि भारताकडनं आलेलं प्रेशर, या 4-5 गोष्टींचा आपण चर्चा केली. हो. या 4-5 गोष्टींच्या मुळेच या 4-5 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर आंतरिक कलह इतका जास्त आहे की बलूच, तिकडे पख्तून्स, इकडे पीओके, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं स्वतःचं लष्कर, हो. या सगळ्यांच्या मुळे आंतरिक कलह अगदी शिगेला पोचलाय. हो. आणि त्यामुळे मला तर असं वाटतं की आपल्याला आपल्या इथे बरेचदा प्रश्न विचारण्यात येत आहेत की हीच ती वेळ का पीओके घेण्याची. बऱ्याच लोकांनी मला विचारलं आणि त्यावेळी मी तेव्हा जवळजवळ 5-6 दिवसापूर्वी त्यांना हे सांगितलं की आपल्याला पीओके घ्यावं लागणार नाही. एक स्थिती अशी निर्माण होणार आहे की तिथे डिसइंटिग्रेशन होण्याचे चान्सेस आहे आणि जवळजवळ 3 तुकडे होतील. कोणचे ते आपण आता अंदाज लावावा. आणि म्हणूनच सध्याची जी पाकिस्तानची स्थिती आहे आणि आपलं प्रेशर जर वाढत गेलं, आणि आताच काही तासापूर्वीच पाकिस्तानने जवळजवळ आपले हात वर केले आहेत की आमची आर्थिक स्थितीमुळे आम्हाला हे पेलवणार नाहीये, म्हणूनच त्यांची आज मिटिंगही झाली. त्यामुळे लवकरच ते पूर्णपणे पांढरा झेंडा फडकवणार आहे यात मला शंका नाही. आणि तसं करण्याचं त्यांचं प्रमुख कारण हे असेल की त्यांचं आंतरिक कलहामुळे डिसइंटिग्रेशन होऊ नये, पण त्या दिशेने ते जातातच आहे हे मी सांगू शकतो. आणि विराटचं तुम्ही छानच एक्झाम्पल दिलं. होऊ शकतं तो कोइन्सिडन्स परत येईल, व का नाही. नक्कीच आपण इतरही अनेक मुद्द्यांवर सर चर्चा करूया. मात्र तत्पूर्वी एक महत्वाची जी अपडेट ती म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या वार पलटवारानंतर आता परराष्ट्र मंत्रालयानं आज संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि गुरुवारी रात्रीपासून आतापर्यंत काय काय झालं याचे सविस्तर अपडेट्सही दिले. तसंच पाकिस्तान भारताला डिवचण्याचं काम करतोय. आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडे म्हणजे IMF कडे पाकिस्तानची तक्रार करणार असल्याचं सुद्धा परराष्ट्र सचिवांनी म्हटलं होतं. काय नेमकं झालं पत्रकार परिषदेमध्ये, कोणकोणत्या मुद्द्यांवरची माहिती दिली गेली पाहूया. We would attack our own cities is the kind of deranged fantasy that only the Pakistani state can come up with. Perhaps they do it because they are well versed in such action as their history would show. The last point I wanted to make this evening is again this disinformation that is coming from Pakistan about India targeting the Nankana Sahib Gurdwara through a drone attack. This is again yet another blatant lie and part of Pakistan's disinformation campaign. As we saw in the Pahalgam attack, Pakistan is again trying desperately to impart a communal hue to the situation with an intention to create discord. जहाँ तक IMF bailout का सवाल है, आपको ज्ञान होगा कि IMF की आज मीटिंग हो रही है. हम वहाँ पे अपना पक्ष रखेंगे और जो हमारा मत है इन चीज़ों को लेके वहाँ पे साझा करेंगे दूसरे मेंबर्स के साथ. ये बोर्ड पे निर्भर है कि वहाँ पे क्या निर्णय होता है. और जहाँ तक जो कार्रवाई हुई है उसका जवाब देने का जो आपने जो प्रश्न उठाया है, जो आज ब्रीफिंग हुई है, जो आपको सूचना मिली है, मैंने भी कहा है कि जो आज सवेरे तड़के सवेरे जो गतिविधियां हुई, भारत ने उनका एक जिम्मेदारानापूर्ण तरीके से और एक पर्याप्त तरीके से उसका जवाब दे दिया है. ड्रोन के मलबे की फोरेंसिक जांच की जा रही है. प्रारंभिक रिपोर्ट्स से पता चलता है कि वे तुर्की के असीस गार्ड सोंगर ड्रोन्स हैं. इसके उपरांत रात में पाकिस्तान के एक सशस्त्र UAV ने भटिंडा सैन्य स्टेशन को
निशाना बनाने की कोशिश भी की, जिसे पकड़ा गया और उसे निष्क्रिय कर दिया गया। पाकिस्तानी हमले के जवाब में पाकिस्तान में 4 हवाई रक्षा स्थलों पर सशस्त्र ड्रोन्स लॉन्च किए गए। इनमें से एक ड्रोन एडी रडार को नष्ट करने में सक्षम रहा। पाकिस्तानी सेना ने नियंत्रण रेखा पर भारी कैलिबर वाले हथियारों से गोलीबारी भी की। अंतर्राष्ट्रीय सीमा और नियंत्रण रेखा पर लेह से लेकर सरक्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया। भारतीय सशस्त्र बलों ने काइनेटिक व नॉन काइनेटिक साधनों का उपयोग करके इनमें से कई ड्रोन्स को मार गिराया। एकीकडे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला तणाव शिगेला पोहोचलाय, संघर्ष शिगेला पोहोचलाय, पण याच संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा इतर देशांच्या भूमिका नेमक्या काय आहेत, भारत आणि पाकिस्तानच्या भूमिकांच्या अनुषंगानं याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे। छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येऊया। पाहत रहा लोकशाही मराठी। भारत आणि पाकिस्तानमधल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा इतर देशांच्या भूमिका समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। सुरुवातीला अमेरिकेचं नेमकं काय म्हणणं या सगळ्या संदर्भात ते आपण जाणून घेऊया। अमेरिका काय म्हणतेय? गुरुवारी रात्री पाकिस्ताननं भारताच्या शहरांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून संवाद साधला। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या मध्ये अमेरिका कोणताही हस्तक्षेप करणार नाही, कोणत्याही प्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार नाही। अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे। रशियानं नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। रशिया सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्याचा निषेध करतो। दहशतवादी हालचालींवर रशियाचा आक्षेप आहे। वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट होण्याची गरज असल्याचं रशियाचं मत आहे। चीन नेमकं काय म्हणते आपण ते देखील पाहूया। चीन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधल्या सध्याच्या परिस्थितीबाबत चिंतेत आहे। भारत पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहेत, ते कायम शेजारी राहणार आहेत। दोन्ही देश चीनचे सुद्धा शेजारी आहेत। चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतं। तीन महासत्तांचे प्रमुख नेमकं काय म्हणतात आपण पाहिलं। यानंतर पुन्हा एकदा जावडेकर सरांकडे मी जाणार आहे। सर, मगाशी तुम्ही डिप्लोमसीचा उल्लेख केलात। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या 48 तासात 10 पेक्षा जास्त परराष्ट्र मंत्र्यांशी स्वतः संवाद साधला, भारताची भूमिका सांगितली, पाकिस्तान कशा पद्धतीनं आगळीक करतंय आणि त्याला भारताला उत्तर द्यावं लागतंय याबद्दलची चर्चा झाली। आणि जी काही डिप्लोमसी सध्या एकंदरीत या सगळ्या अनुषंगानं भारताच्या कामी येतेय, भारताचे जे मित्र देश आहेत, भारताचे शत्रू देश सुद्धा आपण जे समजत होतो, म्हणजे चीनचा सातत्यानं उल्लेख केला जातो याच संदर्भात, पण अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने। चीन एकीकडे पाकिस्तानच्या समर्थनात तर आहे, पण भारताचा उघडपणे विरोध करत नाहीये। या सगळ्या डिप्लोमॅटिक सिच्युएशनचा भारताला स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज मिळतोय। सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? डिप्लोमसी ही अशी ओव्हरनाईट करण्याची गोष्ट नाहीये। डिप्लोमॅसीसाठी तुम्हाला बरीच तयारी करावी लागते आणि भारताने ती जवळजवळ गेली 10 वर्षापासून या डिप्लोमसीच्या याच्यात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे। हो, त्यात केलेल्या 10-12 वर्षाच्या कामाचं फळ आता आपल्याला हळूहळू मिळायला लागलाय आणि ते अशा संघर्षाच्या वेळी किती कामाला येतं याचं हे जे स्टेटमेंट आहे तिन्ही नेत्यांचे, त्याच्या द्योतकच आहे असं मी म्हणेन। भारत आणि सगळ्या जनमताला हे सांगून परत परत सांगून हे पटवून दिलाय की पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा ना सहारा देतो, तिथे त्यांचे थळ सापू देतो आणि त्यांचा तिथे हे पनपतात। त्यामुळे एकंदर आता जेव्हा हे तणाव सुरू झाला तेव्हा तिन्ही राष्ट्रांचे अध्यक्षांचे तुम्ही स्टेटमेंट पहा। काहींनी डायरेक्ट असं म्हटलं नसेल की आम्ही भारताला मदत करू किंवा आम्ही भारताकडनं आहे, पण त्यांच्या स्टेटमेंटमधनं हे तर नक्कीच लक्षात येतं की भारताचा पडला हा जड आहे आणि पाकिस्तानचा जवळजवळ आता एकटा पडलेला आहे। पण
याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट आहे की अमेरिका आणि रशिया असं म्हणणं आपल्याला साहजिक होतं, परंतु चीननीही तसंच म्हटलंय. याच्यात बरंच आश्चर्य आहे. हो. तर हे काही अजून सुद्धा इंडिकेट करतं, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे असं की टॅरिफ वॉरमुळे चीनची जी आर्थिक परिस्थिती आहे ती आता इतकी काही चांगली नाही, बळकट नाही जितकी पहिले होती. हो. दुसरी गोष्ट, एका राष्ट्र पाकिस्तान सारखं राष्ट्र ज्याला सगळ्यांनी जवळजवळ अबंडन केलाय, हा. त्याला चीन त्याच्या जवळ जास्त आता राहू इच्छित नाही आणि तो राहणार नाही. ते अम्युनेशन, आर्म्स अम्युनेशन त्यांना देतात. जवळजवळ 85% अम्युनेशन पाकिस्तान जवळ चीनीच आहे. खरंय. तर ते सुरू राहील. पण जर उद्या काही भडका उडाला तर फिजिकली प्रत्यक्षपणे चीन पाकिस्तानच्या मदतीला येणार नाही, कारण त्यांना त्याचा काही मोबदला मिळणार नाही. बरोबर. चीन हा बिना मोबदला कोणाचेवरही उपकार करत नाही, हे लक्षात आलं पाहिजे. बरोबर. अगदी खरंय सर तुम्ही जे म्हणताय ते. आणि त्याच अनुषंगानं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या पुढच्या भूमिका नेमक्या काय राहतील, अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. एकीकडे पाकिस्तान, म्हणजे खरं तर पाकिस्तानला पाकिस्तान म्हणावं का आतंकिस्तान म्हणावं असा प्रश्न खरं तर उपस्थित होतो. पण याच पाकिस्ताननं आता पुन्हा जर नरमाईची भूमिका घेतली नाही, भारतासमोर जर गुडघे टेकले नाहीत, तर पाकिस्तान भारताच्या रोषाला येत्या काळात आणखी सामोरं जाणार आहे. हे या सगळ्या घडलेल्या घटनाक्रमांवरनं स्पष्टपणे दिसतंय. चाफेकर सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आणि अत्यंत विस्तृतपणे सोप्या शब्दात या सगळ्या घटनाक्रमांचं अनालिसिस केलं त्याबद्दल. आणि या विशेष शोमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.